दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी, जेथे नृसिंह सरस्वती यांचं वास्तव्य आहे, अजूनही वास्तव्य आहे. नृसिंह सरस्वती यांचा जन्म 1378 रोजी कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी अनेक वर्ष नरसोबाची वाडी येथे तपश्चर्या केली आणि मनोहर पादुकांची स्थापना केली. पादुकांचं पूजन आणि महती ही त्यांनीच सर्व लोकांना पटवून दिली. पादुका पूजन का गरजेचं आहे, मूर्तीपूजेपेक्षाही जास्त महत्त्वाचं पादुका पूजन का आहे, याची महती आणि माहिती ही नरसोबाची वाडी येथे गेल्यानंतर आपल्याला मिळते. नरसोबाची वाडी येथे संगमावरती गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. त्याच संगमावरती एकीकडे नृसिंह सरस्वती यांचं मंदिर आहे, तर पलीकडे अमरेश्वराचं मंदिर आहे, जेथे 64 योगिनींचा वास आहे. गुरुचरित्रातला 18वा अध्याय आणि 19वा अध्याय जेथे घडला ते ठिकाण म्हणजेच नरसोबाची वाडी, अमरेश्वर मंदिर आणि तेथेच घडलेला घेवडाच्या वेलाचा प्रसंग. नरसोबाची वाडी येथे गेल्यानंतर ही ठिकाणं आवर्जून पाहावीत, त्यांची माहिती घ्यावीत, त्यांची महती जाणून घ्यावीत. नृसिंह सरस्वती यांनी तेथे वास्तव्य का केलं, तेथे कृष्णामाईला पूर आल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा का साजरा केला जातो, याची माहिती आणि महती ही तुम्हाला तिथे गेल्यानंतर मिळतेच. टेंबेस्वामी ज्यांनी दत्तगुरूंना स्वतःच्या मांडीवर खेळवलेलं आहे, असे हे टेंबेस्वामी यांचं मंदिरसुद्धा नरसोबाची वाडी येथे आहे. नरसोबाच्या वाडीच्या मंदिराचं बांधकाम हे विजापूरच्या आदिलशहाने केलेलं आहे. विजापूरच्या आदिलशहाची मुलगी अंध होती आणि तिला भगवान दत्तात्रयांनी दृष्टी दिली. त्यामुळेच आदिलशहा यांनी कोणताही जातपात न मानता तेथे मंदिराची स्थापना केली. असं हे नृसिंह सरस्वती यांचं मंदिर, जेथे मनोहर पादुका आहेत आणि जेथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. सर्वांनी गुरुचरित्राचं एकदा तरी नरसोबाच्या वाडीला जाऊन पारायण करावं. गुरुचरित्रामध्ये पूर्णपणे त्यांची माहिती, महती, त्यांनी का जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना तेथे का केली, याची संपूर्ण माहिती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.